हे सगळं आपल्यासाठी? हो ना बाबा, ताईमुळे आपल्याला किती भारी ट्रीटमेंट मिळतेय ना. अरे हो, तुला एक सांगू, मुलीचं यश आणि करिअर हे अशा प्रकारे बघायला मिळणं म्हणजे खरंच मी किती लकी बाप आहे ना. हा? तुला सांगतो रे, आजचा दिवस ना बाबा, आता तुम्ही इमोशनल नका हो. जानकीचे बाबा ना तुम्ही? जानकी? हो, आम्हीच जानकीची फॅमिली. तुमची मुलगी खूप चांगली आहे, सीतेसारखी निर्मळ मनाची, सालस. पण अशा मुलीला एखादा दुष्ट, गर्विष्ठ, रागीट नवरा मिळाला तर कसं वाटेल तुम्हाला? नवरा? हो, नवराच. म्हणजे तुमची मुलगी सीतेचा अवतार जरी असली तरी तिचं ज्याच्याबरोबर ठरलंय तो काही रामाचा अवतार नाहीये. तो जवळजवळ एक रावण आहे, रावण. लक्ष्मी, इकडे ये. आले वहिनी. मी सांगते त्याचा विचार करा. हे राम रावण काय प्रकार आहे? काय पण अहो बाबा, सिरियलचं नाव काय आहे? रामलीला. मग राम रावण असेच कॅरेक्टर असणार ना. अरे बाबा, तुम्ही अजून काही बोलू नका, नाहीतर ताई ऐवजी ना आपल्यामुळेच गोंधळ व्हायचा. वहिनी, काय झालंय? लक्ष्मी, तू काय करण्याचा प्रयत्न करतेस ना मला चांगलं समजतंय. पण एक लक्षात ठेव, तू किती प्रयत्न केलीस ना तरी श्वेता या घरची सून होऊ शकत नाही. एजेनी जानकीला निवडलंय आणि तीच आपली सासू होणार. यापुढे कधीही एजेंटच्या निर्णयाविरुद्ध जाण्याचा प्रयत्न करू नकोस. ये जा. एक काम कर जानकी, तू इथेच बैस, मी आलेच हा लगेच. आजी, काय किती घाबरतीयस? मी आहे ना. बस इथे आलेच. वा, किती चांगले संस्कार आहेत या मुलीवर. देवाचं नाव घेत उभी आहे, रामाचं, माझ्या रामाचं. राम 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 जानकी, काय इकडे तिकडे काय बघतीयस? आपलंच घर आहे. तू बस बघू इथे. बस बस, ये बस, आरामात बस. जेव्हा अंतरा पहिल्यांदा या घरी आली होती तेव्हा हे थोडे मी तिला दिले होते. अंतरा? पण मला तर फक्त मंतराच आठवतीये. रामायणात हे कुठलं कॅरेक्टर आहे? काय झालं? कसला विचार करतेस? या आता तुझ्याच आहे, घे. माझे? हो, मी तर फक्त इथे बोलणी करायला आले होते. तोडे कसे घेऊ? बोलणी होत राहतील ग. या पाटल्या मी तुला आशीर्वाद म्हणून देते, घे. अग, तुला माझा आशीर्वाद घ्यायला आवडणार नाही का? नाही नाही आजी, तसं नाहीये. पण एक खरे वाटतंय. हो, बरोबर बोलतेस तू, खऱ्याच आहेत या. आजी, मग तो नकोच. मी ना खूप धांदरटे, कुठेतरी हरवीन. गच नको, मावशी येते. नाही हरवणार. मी एवढ्या विश्वासानं दिल्यात म्हटल्यानंतर अजिबात हरवणार नाही. मला खात्री आहे ना.
पण ह्या आत्ताच का घालतोय आपण? म्हणजे म्हणजे रोजच घालायचे की फक्त सणासुदीला घाल, नेहमी घाल, केव्हाही घाल, तुझ्यावर आहे ते. अच्छा, म्हणजे कंटिन्युटीसाठी देत आहे. हे काय आता? म्हणजे मला वाटलंच नव्हतं की आजच तुम्ही मला प्रॉपर्टी किंवा कपडे वगैरे काही द्याल. प्रॉपर्टी अगं हे जे काही आहे ते सगळं तुझंच आहे. तू जे जे काही म्हणून मागशील ते सगळं तुला मिळणार आहे. जे हवंय ते सगळं? वाह. पण फक्त मलाच की रामना सुद्धा? म्हणजे ते पार्टनर आहेत ना माझे, म्हणून विचारते. हो ग बाई, हो हो. आता तुला जसं ते मिळतंय तसं रामना देखील मिळेलच ना. हं? आजी, मला ना रामना भेटायचं होतं. ते आलेत का? अरे त्याने ऐकलं वाटतं तुझं. जा बघ, आलाय तुझा राम. तुझा राम. हा राम. आउट आउट. अगं लाजली. काय ग, काय झालं? हे राम आहेत? हो, हाच तुझा राम, माझा मुलगा. आजी, आजी, हा? बाहेर प्रेसवाले आलेत. अरे आले का? हो. जानकी एक काम कर, तू बस, मी आलेच. हा आजी. हे किती घाबरतीयस? मी आहे ना. बस बस, मी आले. चल, सगळी व्यवस्था झाली आहे ना? हो. चल चल. हे अंकल रामाचा रोल करणार आहेत? स्वतःचं प्रोडक्शन आहे, ते सिरियल डायरेक्ट करायची ना. यांच्या आणि माझ्या वयात केवढं अंतर आहे. हे हिरो म्हणून कसे काय शोभतील मला? पण जाऊ दे, मी या गोष्टीची कशाला चिंता करू. मला ना वेगळ्याच गोष्टीचं टेन्शन आलंय. मीच ती केक फासणारी मुलगी आहे हे सगळ्यांना कळलं तर काय होईल काय माहिती. हे बघा, मी जे काही सांगतोय नीट लक्ष देऊ नाही का. आता एजे सर थोड्याच वेळात इकडे येतील तेव्हा सगळ्यांनी अलर्ट राहायचंय, कळतंय? आपापले माईक आपापले कॅमेरे घेऊन एकदम तयार राहायचंय. उद्याच्या सगळ्या पेपरमध्ये एजे सरांचीच हेडलाईन आली पाहिजे. लक्षात येत आहे तुमच्या? आणि शुद्ध लेखनाच्या चुका कमी करा रे, जबाबदार पत्रकार आहात ना तुम्ही. हा, कुठली आहे? नाश्ता वगैरे व्यवस्थित केला ना? हो हो विश्वरूप, हा मॅडम. सगळी व्यवस्था चोख झाली. मॅडम, मी सगळं व्यवस्थित सेट केलं. दुर्गा मॅडम कुठे आहेत? हा, दुर्गा मॅडम ठीक आहे, मीच बघते. तर तू फक्त धांदरटपणा जरा कमी कर, ते केसांचं बघ जरा. बाबा, बहुतेक ताई ह्या सिरियलची हिरोईन आहे हे अनाऊन्स करणार असतील पत्रकारांसमोर. अगं लीलाचं ठीक आहे ग, पण हे लोक आपल्याला इतकं महत्व का देत आहेत? म्हणजे हिरोईनच्या कुटुंबाची एवढी खातेदारी करतात हे मला आताच कळलं. बाबा हो, जाऊ द्या ना. म्हणजे आपण पण नवीनच होत ना ह्या सगळ्याला, म्हणून विचित्र वाटत असेल. पण आता चान्स मिळतोय तर करून घेऊया ना एन्जॉय. हो. हिला पळवून लावायचं असेल तर आता माझ्याकडे एकच उपाय. हिटलरच्या वागण्याची, त्याच्या शिस्तीची हिला भीती घालायची. म्हणजे मग ही आपणहून पळून जाईल.
त्या आजी माझ्याशी किती चांगलं वागत होत्या. मी असं कसं फसवू त्यांना? एक काम करते, आत्ताच्या आत्ता जाऊन सगळं खरं खरं सांगून टाकते. मीच ती केक फासणारी लिहिलाय. मग काय जे होईल ते होईल. निदान माझं टेन्शन तरी संपेल. ही तर त्या दिवशीची केक फासणारी आगाऊ मुलगी आहे. ही सगळ्यांना फसून या घरात घुसली आहे. मला सगळ्यांसमोर हिचा चेहरा आणायलाच हवा. जानकी, ही मूर्ती एजंटच्या रूम मध्ये ठेवशील? मी? हो. अगं मी ठेवली असती, पण तू बघतेस ना खाली केवढी गडबड चालू आहे. खूप कामं बाकी आहेत ग. तू माझ्यासाठी ठेव ना प्लीज. पण मला माहिती नाहीये त्यांची रूम कुठे आहे. मी सांगते ना. हे बघ, इथून फर्स्ट राईट आणि मग फर्स्ट लेफ्ट. आता एजी तिला स्वतःच बाहेर काढतील आणि मग श्वेताची एंट्री पक्की होईल. कालिंदी वहिनी, ओ कालिंदी वहिनी, थोडी चहा पावडर देता का? देते ग, दे. बस बस बस. शक्य आहे तो बसते. काही दिवसाने बसता येणार नाही तुमच्याकडे. अगं असं का बोलतेस? आता तुमच्याकडे यायचं म्हटलं तर अपॉइंटमेंट घेऊनच यावं लागेल ना. अपॉइंटमेंट कोणाची आणि का ग? अहो तुमच्या लीलाची. तुमची लीला आता हिरोईन होते ना. जिला काही येत नाही अशी मुलगी तुमचं नशीबच बदलणार. नशीब काढलं पोरीने आणि तुम्ही पण. घे. चला येते. लीला हिरोईन होणार म्हणजे आमचे दिवस पालटणार. म्हणजे तिला शिंग फुटणार आणि आम्ही तिच्या उपकाराच्या ओझ्याखाली दबणार. नाही 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 कालिंदी, हे थांबवायलाच हवं. लीला आमचं कर्ज फेडणार नाही. खडूस अंकलचा फोटो म्हणजे त्यांचीच रूम असणार. पार्टनर, ते खडूस अंकल सोडले ना तर बाकी सगळी माणसं या घरातली खूप चांगली आहेत. आणि अशा चांगल्या माणसांना मी फसवून इथपर्यंत पोचले कळल्यावर माझं काही खरं नाही. लीला, आज काही झालं ना तरी तू त्यांना सगळं खरं सांगूनच टाक. पार्टनर, पण आत्ता आधी तुझ्यासाठी जागा शोधूया. हं? पार्टनर, ही जागा तुझ्यासाठी परफेक्ट आहे. कोणाला काही ऑब्जेक्शन असेल ना तर सरळ माझ्याकडे पाठव, मग मी बघते काय करायचं ते. आय लाईक डिसिप्लिन. मी जर कुठली गोष्ट एका ठिकाणी ठेवली असेल तर त्याच्या मागे एक रिझन असतं. माय लाईफ, माय बेडरूम, अँड डू नॉट ट्राय टू चेंज दॅट.
बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि असं मी नाही हा, भगवान श्रीकृष्णांनी सांगून ठेवलंय. त्यामुळे तुम्हाला आता काही वाटत असलं ना तरी सुद्धा जे घडायचंय ते कोणीच बदलू शकत नाही. त्यामुळे आता मी मूर्ती तिथे ठेवलीये ते सुद्धा त्यांनीच घडवलंय. प्लीज आता ती मूर्ती हलवू नका. बाकी और चॉईस. आउट. हे सगळं तुझ्यामुळे होतं अंतरा. तुझ्यामुळे माझ्या आयुष्यात अननेसेसरी चेंजेस होत आहेत. अँड दॅट्स नॉट फेअर. रिअली नॉट फेअर. मॅडम आता विदाउट गॉगल प्लीज एक. दुर्गा बहिणी, ही तीच केकवाली आहे ना जिने सगळ्यांसमोर एजंटचा अपमान केला.